श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्रीमत्सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदैवताये नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माण्डशङ्कर प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजायापहा। ब्रह्मानन्द परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याभिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय।
पेटीची एक स्केल ना खाली पांढरी एक ऍक्च्युली, त्याच्यामुळे मला ना काळी लोणची सवय असते. संतांची पाये हा माझा विश्वास, संतांची पाये हा माझा विश्वास. सर्वभाविलास भाग्योजाचा, सर्वभाविलास भाग्योजाचा, संतांची पाये हा माझा विश्वास. पंढरीनाथ महाराज की जय. नमः पार्वती पते भारत माता की जय. माझ्या अतिशय उत्तम अशी कीर्तन या ठिकाणी सादर झाली आहे आणि त्याचा प्रभाव माझ्यावरती अजूनही पडलेला आहे. देव, देश आणि धर्म. सुरुवातीला देव सांगितला, नारायण देव. त्याच्यानंतर देश सांगितला, नाही का, बाबाराव सावरकर. त्याच्यानंतर धर्माचं मूळ सांगितलं, काय, नाम. आणि त्याच्यानंतर या तिघांचा ज्याच्यावरती आणि ज्याचा पाया, देव, देश आणि धर्माचा पाया जो आहे ते म्हणजे संत. आणि या संतांची महती तुकाराम महाराज एक संतच संतांची महती वर्णन करते. कीर्तनकारांनी, एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराची स्तुती करावी, नाही का, अवघड येतो. पण त्याच्या दोन तंत्री, दोन मंत्री, दोन श्वान येती समोरासमोर भूमिकरी, अशी सध्याच्या काळाची परिस्थिती आहे. एका क्षेत्रातील दोन माणसं एका समोरासमोर आली की ती काय करतात, संवादाऐवजी वाद करू लागतात. आणि ही सगळ्यात मोठी समस्या आहे. तुम्ही आम्ही जर संवाद केला तर हिंदू धर्मावरती काय म्हणतात, बिकट परिस्थिती येणार नाही, यात ते मात्र. म्हणून संवाद गरजेचा.
तुकाराम महाराज या अभंगामध्ये वर्णन करतायत, संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास साधुतांचा, तेची माझे हित करीती सकळ, तेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तुका म्हणे शेष घेईन आवडी, आणि वचन न मोडी बोलिले जे पंढरीनाथ भगवान की, अजयाचे वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो दयाला दिवाळी, परब्रह्म रूपी असा जो तुकोबा, परब्रह्म रूपी असा जो तुकोबा, जयाचे तुकी कोण तुझा काय वर्णन केलं? जयाचे वदे पूर्ण वेदांत म्हण. वेदांत आम्हाला कळत नाही, सर्वसामान्य आहे, परंतु वेदांत सर्वसामान्यांना कळावा म्हणून अभंग रूपाने म्हणतो. आणि प्रत्येकाच्या काळजामध्ये जाऊन घर गेलं. आज वैकुंठाला गेले तरी इथे स्थित आहेत तुमच्या आमच्या हृदयामध्ये अभंग रूपाने. हे वैशिष्ट्य आहे संतांचं. म्हणून त्यांच्या रचनेला काय म्हणतात? भंग नाही नाम तया केली. जे भंग पाहत नाही त्याला काय म्हणतात? अभंग. आणि कुणीतरी उठून काय करतात यांच्यावरती, महाराज सदैव वैकुंठाला गेले का नाही का. विशेष करून सांगण्याचा भाग काय आहे की आनंद युवा संघ, यामध्ये युवा जो शब्द आहे ना हा महत्वाचा. सांगितलं जसं की आपला देश भूतलावरचा सगळ्यात तरुण देश म्हणजे आपण तारुण्य अवस्थेत, परंतु तारुण्य अवस्थेमध्ये जर योग्य संघ लाभला नाही तर दुर्गती होते. म्हणून काय कसली गरज आहे? सत्संगाची गरज आहे. आणि तोच सत्संग तुकाराम महाराज अभंगात सांगतात की संतांची पायी हा माझा विश्वास. तोच सत्संग आपल्याला गरजेचा आहे. या तुकाराम महाराजांनी काय केलं? आपल्या वाणीच्या जीवावरती काय केलं? स्वतःचा तो उद्धार केला, परंतु त्यासोबत त्यांच्या मुखातून आलेल्या वाणीतून पुन्हा आम्हाला जे तत्व मिळालं, जे अमृत नाम मिळालं, त्याच्या जीवावरती आज आम्ही आपल्या जीवनाचा उद्धार करत आहोत. म्हणून त्यांना वाणी म्हणून संबोधू नका. हा विषय मी जाणून मांडतोय वाणी विषय याच्यासाठी की सध्या भरपूर आंदोलनं चालतात. कशासाठी? हा अमुक जातीचा तो अमुक जातीचा, याला आरक्षण हो याला नको, बोलण्याची गोष्ट यासाठी की ज्या संतांनी 750 वर्षापूर्वी फोडून टाकली जात, काय केलं? उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोडिया, नाही का. मग या संतांनी केलेला सर्व काही होतं या ठिकाणी तुम्हा आम्हाला त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते विफल झाल्यासारखं होतं. आणि याचा उपयोग करून परधर्मीय किंवा परप्रांतीय आपल्यावरती भाला घालतात. म्हणून अध्यात्म जर तुम्ही म्हटलं तर विज्ञानाचं मूळ काय आहे? ज्ञान आहे, म्हणजे अध्यात्म आहे. म्हणून विज्ञानाचा याच्यापूर्वी शोध लागलेले विषय वेगळीकडून मी दुसरीकडे चाललोय. विज्ञानातील ज्ञानाचे जे शोध लागले सगळे परप्रांतीयातून आले असं आपण समजतो, नाही का. गुरुत्वाकर्षण वगैरे. परंतु हे शोध विशिष्ट काळानंतर का लागले? ज्यावेळी त्या परप्रांतीयांनी आपल्या देशावरती आक्रमण केली आणि त्याच्यानंतरच हे शोध लागायला सुरुवात झाली. का? कारण त्यांनी आपल्या धर्मशास्त्राचा अभ्यास केला आणि त्या धर्मशास्त्राला स्वतःचं नाव देऊन ते शोध त्यांनी आपल्या समोर मांडले. कारण तुकाराम महाराजांनी त्या काळात काय सांगितलं? अनुरेणू या थोकडा तुका, अनुरेणू कोणी शोधाव. म्हणून या संतांच्याकडे सर्व काही आहे, परंतु तुमच्या आमच्या मनाची एक घोळचट कल्पना आहे. काय? संत म्हणजे अशिक्षित. सध्याच्या काळाची सांगतो, इथल्या कोणाच्याही मनात नसेल. कारण जर असा विश्वास असता तर या ठिकाणी आपण जमलो होतो. ज्यांचा विश्वास नाही ते दारातून. मग अशा संतांच्या चरणी काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात माझा विश्वास आहे. संतांची पायी, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग ज्यांच्या चरणावरती विश्वास ठेवायचे ते कोण पाहिजे? सर्वात आधी संत. तुम्ही आम्ही कोणाच्या चरणावरती विश्वास ठेवतो? जय जयकार करत जातो ना. आता काही दिवसापूर्वी गेले असतात
आता निवडून आला तर त्याच्या मागे नाही तर दुसऱ्याच्या मागे. म्हणून कोणाच्या चरणावरती विश्वास ठेवा, जो अखंड आहे, जो निरंतर आहे, त्याच्या चरणावरती आपण काय केला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे ते कोण आहे, संत आहे. अशा संतांच्या चरणी तुकाराम महाराज म्हणतात, संतांची ये पायी हा माझा. वेळ भरपूर दिला म्हणून विषय वाढला, 40 मिनिटं असतं तर शॉर्टकट केला. मग अशा संतांच्याच पायी आपल्याला विश्वास ठेवायचे. मग हे संत ओळखायचे प्रश्न आहे नाही का? कारण दुकानामध्ये गेल्यावरती साखर की मीठ याचा फरक तर ठाऊक पाहिजे ना, नाही का? कारण मुलांना आजकाल दुकानात पाठवतच नाही, वडिलांना वाटतं नाही का, अरे पण तो अज्ञानी राहील ना, समाजाचं ज्ञान होईल. मग यातला फरक कसा ओळखावा? मग एक साध्या भाषेत तुमच्या आम्हाला पटावं म्हणून असं आहे, ज्यांनी सहांचा अंत केला. सहा कोणते कीर्तनकारांना सांगण्याची आवश्यकता, काम, क्रोध, मग मग ज्यांनी सहांचा अंत केला त्यांना काय म्हणावं, संत म्हणावं. ज्यांनी या सहा धूर काढले त्यांना काय म्हणावं, साधू म्हणावं. या सहांना ज्यांनी मान्य केलं त्यांना काय म्हणावं, सामान्य म्हणावं. आणि ज्या सहांना ज्यांनी धारण केलं त्यांना काय म्हणावं, साधारण म्हणावं. परंतु सगळ्यात घातकी लोक कोण आहेत या समाजाला, ते साधारण. म्हणून अनाचार समाजामध्ये जेवढे होतात कोणत्याही मायमाऊली होती, ते कोणामुळे होतात, ज्यांनी हे सहा धारण केलेत ना डोक्यामध्ये, त्यांच्यामुळे. तुम्ही आम्ही संतांच्या आश्रयाला आहेत म्हणून आमच्या मनामध्ये विचार येतो का, ही कोणाची तरी माऊली, ही कोणाची तरी बहीण, ही कोणाची तरी, कशामुळे, सत्संगीमुळे. तुमच्या आमच्या पुण्याईने ना संतांच्या संघामुळे आपल्या डोक्यात हा, बुद्धीमध्ये हा सुविचार येतो. आणि अशा संतांच्या चरणी जर विश्वास ठेवला तरच, जर बाबा रामरायांसारख्याच्या चरणी विश्वास ठेवला तर काय होईल? मग कसं ओळखायचं बाबा राम रहीम कोणते आणि खरे संत कोणते? तर सुभाषित उत्तम सांगतात, निंदन्ति नीतिनिपुणाय दिवास्तु लक्ष्मी समाविशतु गच्छन्तु वा यथेष्टम् अद्यैवामरणमस्तु युगान्तरेवा न्यायात् तद्विचरन्ति पदन्यतीरः पंढरीनाथ भगवानी जय. कोणी निंदा अथवा वंदनाचा स्वैताचा धंदा किंवा गरिबी असो अथवा श्रीमंती असो, कोणत्याही आवृत्ती हो किंवा युगांतरणी हो, याची कसलीही ज्यांना पर्वा नसते त्यांना काय म्हणतात, संत म्हणतात. म्हणजे असे लोक कोण असतात, संत असतात. तुम्हा आम्हाला थोडस आता कीर्तन झालं, महाराज तुमचा सूर जरासा बरोबर तानात थोडेसे महाराज काय मला अहम आहे. संत कोणाला म्हणावं, तर ज्यांच्यामध्ये हे सर्व षड विकार ज्यांनी धुवून टाकले, ज्यांनी सोडून दिले, त्यांचा अंत ज्यांनी केला, त्यांना संत म्हणावं. आणि अशा संतांच्या चरणी तुकाराम महाराज काय सांगतात, संतांची पायी हा माझा. मग अनेक काय संतांना ओळखण्याची काही युक्ती आहे का? सुभाषितकाराने आपल्याला सर्व काही अतिशय सुंदर सांगून ठेवले. गंगा पापम शशितापम दैन्यं कल्पतरुस्तथा पापम तापं च दैन्यं च हन्ति साधु समागम. किंवा महाराजांच्या भाषेत म्हणायचं तर, पाप ताप दैन्य गेले संत पावले पाहता. काय गंगा ही पापनाशी, गंगा पापम शशी तापम दैन्यं कल्पतरू. गंगेमध्ये गेल्यावरती आपल्या पापाचं काय क्षालन होतं. पण एक महारथी असा होता की गंगेत जायचा, अंघोळ करायचा, बाहेर यायचा, पुन्हा दुष्कृत्य करायचा, पुन्हा जायचा. का? पाप केल्यावर पुन्हा असं नाही का? एका सद्गुरूंनी असं, संतांनी असं दाखवलं की स्वतःचं वस्त्र गंगेमध्ये बुडवायचे, मळवायचे, पुन्हा टाकायचे. तो तुम्ही वेडे आहेत का? कोणत्या वेळेत असतात तुम्ही वेडे आहेत का? त्यावेळी गुरुजींनी त्याला सांगितलं की तू ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे, मग तुला जर मळवायचे तर धुतो का? मरेपर्यंत काय पाप करायचे, मराठ्या काळी जायचं की नाही, असं करून चालणार नाही. आपल्या ज्या धार्मिक संकल्पना आहेत त्यांचा योग्य वापर किंवा योग्य आपल्या जीवनामध्ये जर आपण अनुकरण केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. कारण तुकाराम महाराज काय म्हणतात, संतांची पायी. पायीच काय सांगितलं म्हणजे चरण, बरोबर. मग आपण अभंगाला काय म्हणतो, संतांचे किती चरणाचा अभंग आहे? 4 चरणाचा. मग चार चरणाचा अभंग. मग या चरणावरती जर आपण विश्वास ठेवला, तुम्ही आम्ही जाऊ नको तिथे डोके आपटतो, डोकं फोडून घेतो, काहीच फल त्याचं प्राप्त. कारण सत्सद विवेक बुद्धी आमच्याकडे नसल्यामुळे अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. मग संतांच्या चरणावरती विश्वास ठेवणं म्हणजे काय? त्यांनी जे चरण आपल्याकडे घेऊन गेले अभंग रूपी, त्या चरणावरती जर आपण विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचं हित होणार आहे. पण ते चरण म्हणजे काय? चरणाच्या पुढे आहे ते आचरण. काय?
त्यांनी जसं वागलं तसं जर आपण वागलं, आपल्या जीवनामध्ये जर त्यांची आचरण उतरवली तर आपल्या जीवनात ही केली जाणार नाही. ते तुकाराम महाराजांनी केले. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संतांची पायी हा माझा विश्वास. सांगण्यासारखं खूप आहे नाही का? आमच्या माऊली लगेच म्हणतात खूप बोलतो नाही का? परंतु काय विषय, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तात. आम्ही नेहमी सांगतो, कुठे जा बारला नाव काय, गणेश आहे ना. मग एखाद्या शॉपला काय नाव असतं, लिहितं का दुसऱ्या देवताचं कोणी नाव नाही. मग तुम्ही आमच्या देवतांची विटंबना नाही का ही, मग तुम्ही आम्ही झोपलो का? कारण साध्या सुद्धा दुकानदाराच्या ते दुकानाचं जे नाव असतं, लोगो असतो, त्याला पेटेंट असतं. आणि आमच्या धर्मसंस्कृतीच्या इतक्या मोठ्या विभूतींना कोणी कुठेही त्याचा वापर करतो. त्याच्यामुळे आम्हाला प्रचिती कसली येत नाही, कल्पतरू. म्हणजे काय, माऊली म्हणतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला का येऊने त्याला सांगेलोनी. ही प्रचिती येईल केव्हा, ज्यावेळी हे कल्पतरूची संकल्पना आहे हिचं पावित्र्य ज्यावेळी आपण टिकून ठेवू, त्यावेळी ही प्रचिती आल्याखेरीज राहणार नाही, यात तीळ मात्रही शंका नाही. कारण संतांची पायी हा माझा विश्वास शब्द जो सांगितलाय, विश्वास कशाला म्हणतात, शेवटच्या श्वासापर्यंत जो घडत नाही तो तुमचा आमचा लगेच वेळ आलेला नाही का. दोन दणके पडले. आज राम मंदिरासारखी महान वस्तू उभी राहिली, त्यांनी जर विचार केला असता, त्यांनी गोळ्या खायला म्हणून आज राम मंदिर उभं राहिलं, सत्य की नाही. ते जर पळाले असते तर शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवून लढले आणि त्यांच्या म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास. मग संत कोणाला म्हणावं, जे ज्यांच्याकडे गेल्यानंतर पाप नाशन होतं, ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्या मनाची शांती होते, ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला काही कमी पडत नाही, अशाला संत म्हणावं. थोडक्यात कमी पडत नाही याचा अर्थ काय, ते असा काही मंत्र देतात की आपल्या वासना इच्छा आपण विसरून जातो आणि आपण भक्तीमध्ये तल्लीन होतो. म्हणून अशा संतांच्या चरणी काय करावा, विश्वास ठेवावा, असं तुकाराम महाराज सांगतायत की संतांची पायी हा माझा विश्वास. परंतु तुम्ही आम्ही कोणाच्या चरणावरती विश्वास ठेवलो, बाबांनी कीर्तन केलं नाही का, पण तुकाराम महाराज सांगतात, मोठा अभंग आहे, नवती ते संत करिता करित्व करिता करित्व, नवती ते संत करिता करित्व करिता करित्व, संतांचे आप नवती संत नवती संत नवती संत करिता करित्व नवतीचे संत सांगता पुराणे वेदांच्या पठणे नवती संत. कोणी जर पोशाख धारण केला तर तो संत होत नाही. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे नाही निरसिला देह तोवरी अवघे हे संसारिक. जोपर्यंत देहाचं निरसन म्हणजे या त्रिगुणावरती जोपर्यंत आपण काम करत नाही, जोपर्यंत या षड विकारांचा आपण काही नायनाट करत नाही, तोपर्यंत मात्र आपण त्या पदाला पोहोचू शकत नाही. केवळ भगवं धारण केलं म्हणजे संत होत नाही. आणि अशा भगवेधारी काही चुकीचं कृत्य करत असतील तर ते संत नाही, तेवढं लक्षात ठेवा. त्यांच्यामध्ये कोणी संतांना दोष लागता कामा नाही. कारण संतांना दोष दिला तर आपली वाणी खराब होणार आहे, आपलं प्रारब्ध खराब होणार आहे, एवढं लक्षात. मग अशा संतांच्या चरणी काय करावा, विश्वास ठेवावा, असं तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या क्रमांकात. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, इत्तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ तुकार करी. हे संत काय करतात, आपलं सगळं काही हित करतात. केव्हा, संतांची ये पायी, त्याच वेळी ते हित करणार. ते रिकामे तुम्हाला वाटत असेल नाही का, ते रिकामे नाही. ते कोणाचं हित करतात, त्यांच्या चरणावरती जर तुम्ही विश्वास ठेवला म्हणजे त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर आपलं जीवन जर आपण चालवलं तर आपलं हित जाण्याखेरीज राहणार नाही. मग याची आवश्यकता. मग कसं हित करतात, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास करुणी सायास, शील कीर्ती
असेल तर काय करावं? नामरूपी धनाची आवश्यकता आहे. तिथे शाश्वत धनाची आवश्यकता नाही, तिथे नामरूपी धनाची आवश्यकता आहे. आणि जर प्रपंच करायचा असेल तर कुठल्या धनाची आवश्यकता आहे? मोठा बंगला, गाडी यांची. अतिशय सहज सांगतात. परमार्थामध्ये राहत असताना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं पुस्तक आहे सहज बोलणे हित उपदेश. अतिशय सहज सांगतात काय? प्रपंचामध्ये राहत असताना कसं राहावं? दाईसारखं राहावं. आणि परमार्थात राहत असताना कसं राहावं? आईसारखं राहावं. म्हणजे दाई आणि आई तुम्हाला सांगायची आवश्यकता बरोबर आहे. वेळ आपला त्याच्यातून काय होणार आहे? मग दाई सारखं कुठे राहायला पाहिजे? आपण बरोबर उलट करतो. काय? संत आपल्याला सांगतात पहाटे उठलं पाहिजे. आपण उठतो किती वाजता? झोपतो किती वाजता? जे लवकर झोपलं पाहिजे ते आपण उशिरा झोपतो. आणि लवकर उठलं पाहिजे ते आपल्याला प्यायला थंड पाणी लागतं आणि आंघोळीला सगळं उलट. म्हणून आमच्या जीवनाची संतांच्या चरणावरती जर विश्वास ठेवला, संतांच्या मार्गावरती जर आपण चाललो तर आपल्या जीवनाचं हित झाल्याखेरीज राहणार नाही. म्हणजे त्याची माझे हित खरी ती सकळ थोडंफार पूर्ण हित करतात. सकळ जेणे हा गोपाळ कृपा म्हणजे कर और पा. काय केल्यानंतर जी मिळते किंवा केल्यावर जी दिली जाते तिला काय म्हणतात? कर और पा. मग काय केलं पाहिजे कृपा मिळवण्यासाठी गोपाळाची? संतांच्या चरणावरती जर आपण विश्वास ठेवला तर गोपाळाची कृपा झाल्याखेरीज आपल्यावरती राहणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे कृपा मिळवण्यासाठी? काय केलं पाहिजे? संतांचे चरण धरले पाहिजेत. म्हणजे त्यांनी सांगितल्या मार्गावरती आपण झाडू. संतांचे मार्ग आडराने. म्हणून संतांच्या मार्गावरती आपण काय केलं पाहिजे? चालत गेलं पाहिजे. आपण संतांचे मार्ग झाडत नाही, आपण पुसतो. कसे पुसतो? झाडत असताना कसं जातो आपण? पुढे जातो लोटत. आणि पुसत असताना म्हणजे पाऊल पुन्हा सगळ्या खोडून टाकतो, मागे मागे येतो. संतांचे चरण आपण डोळ्यासमोर ठेवून पुढे. मग अशा प्रकारे काय केलं पाहिजे? संतांच्या चरणी विश्वास ठेवलो ते आपलं काय करणार आहे? हित करणार आहे. पुढे म्हणतात की भागलिया मज वागतील कडे ज्यांची आणि जोडे सर्व सुख. मोठा दृष्टांत पण एका क्षणात असं सांगतो की जिथे कोणीही आपल्याला कडेवर घेत नाही तिथे कोण घेतात? संत घेतात. अतिशय आजाराने ग्रस्त आहे नाही का, परंतु आपले घरातले आपल्याला काय करतात? एका खोलीमध्ये कोरोना सारखं बंद करून ठेवतात. परंतु संत काय करतात? हा संतांच्या घरात. मग अशा काळात ज्यांनी तुम्हाला मदत केली ते संत रूपाने तुमच्याकडे आले एवढं लक्षात. कारण माऊलींच्या वचनाप्रमाणे संत हे भूमीवरचे कोण आहेत? भगवंत आहेत. म्हणून भागलिया मज वाहतील कडे ज्यांची आणि जोडे सर्व सुख. मग सुख कोणतं? सर्व अतिशय उचलत सांगत जातं. सुख कशाला म्हणतात? तुमच्या आमच्या दृष्टीने भरपूर सुख आहे, पण खरं सुख कोणतं? सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर भगवंताचे चरण, त्याची सेवा, त्याचं मुखाचं दर्शन. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन शिवमुख पदरचं काही. ही सुख सांगतो असं नाही, माझं सुख बंदच नाही का, तुम्हालाही ठाऊक. भगवंत संतांच्या लेखी सुख कोणतं आहे? तर ईश्वराची प्राप्ती किंवा त्याचं दर्शन हे सुख आहे. आणि या सुखाच्या वाटेवरती जाण्यासाठी या विठ्ठल मंदिराचा मार्ग आहे. आणि यासाठी या आनंद संघाचा जो उपक्रम आहे तो आहे. म्हणून अशा सुखाच्या मागे आपण गेलं पाहिजे. आणि असं सुख आपल्याला कधी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवल्यानंतर प्राप्त होणार आहे. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे शेष घेरी नावळी वचन न मोडी. कोणतं वचन? संतांच्या चरणावरती विश्वास ठेवायचं पहिलं वचन.
आणि त्याच्यानंतर तोच माझं सगळं काही हित करणार आहे दुसरं वचन. तिसरं वचन काय आहे, मी जर कोणत्या परिस्थितीत अडकलो तर मला सोडवणारा एक मात्र धावतो घेतली गजेंद्राशी, किंवा त्याच्या चरणावरती जर विश्वास ठेवला तरच तो आपल्यासाठी धाव घेणार आहे. अन्यथा द्रौपदी माता माझे पती आहे, माझे काका आहे, माझे सासरे आहेत, तोपर्यंत धावला नाही, धाव. म्हणून आपण काय करतो, गोपाल कृष्ण दोन्ही हात सरेंडर करणं याला म्हणतात. काय की आता तुझ्या वाचून उगाच हात नाही वर काय हँडसम केल्यावर काय करतो पोलिसांनी, सरेंडर. जोपर्यंत आपण असं करत नाही तोपर्यंत तुका म्हणे फार घातली यावली होईल कैवारी. पण तुम्ही आम्ही कोणावर फार घालतो, कोणी नवऱ्यावर घालतो, कोणी बायकोवर घालतो, कोणी पणते कोणावर. त्याचा परिणाम काय होतो, तात्कालिक सुख मिळतं आम्हाला किंवा तात्कालिक आम्हाला आधार मिळतो. परंतु आमची सोडवणूक कुठली आहे, इहलोकीची यात्रा संपून परलोकीची. इथेही सुखी राहायचं तिथेही सुखी राहायचं असेल तर इथूनच काय करावं, या युवांनी या वाटेला लागलेलं आहे तसंच पुढे चालावं. म्हणून पूर्वपद्यामध्ये तुला महाराज काय म्हणतात की जीवनाचं हित करायचं असेल तर काय करावं, रघुपती राघव राजा साखर गोड असते पण डायबिटीज पण होतं. मग ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्ती भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्तला. चार भावंड आहेत का,
ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि चौथी जगदंबा. या ब्रह्मचित्ताला अशा मुक्ताई आणि या 4 भवंडांच्या वरती आलेला प्रसंग तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की वडिलांनी संन्यासाश्रम स्वीकारलेला आहे आणि त्याच्यातून गुरूंच्या आज्ञेमुळे पुन्हा गृहस्थाश्रमात यावं लागतं आणि त्यांना 4 दाम्पत्य होतात. वडिलांनाही वाटलं नाही आपल्या गुरूंकडून काशीचं एवढं मोठं पीठ होतं की तिथून शुद्धीपत्र आणावं. नाही, गुरूंनी आज्ञा केली. बरं, ज्यांच्यामुळे सगळा त्रास सहन करावा लागतो समाजाच्या निंदेचा, त्या रुक्मिणी मातेला देखील वाटलं नाही की आपल्या नवऱ्याला सांगावं किंवा त्या गुरूंकडे जावं आणि त्यांना सांगावं की आम्हाला शुद्धीपत्र द्या, आमच्या बाळांचं पुढे कसं होणार. कारण ही सगळी ईश्वराचीच लीला. आणि या बालकांना अतिशय त्रास सहन करायला लागला त्यावेळी समाजाचा आणि त्या समाजाशी झुंजत असताना ब्रह्मस्वरूपेंद्र सर्व महाविष्णूचा अवतार सखा माझा, तुमच्या आमच्या वाट्याला थोडंसं दुःख आलं का मी भगवंत स्वतः करतात. आणि मग अशा प्रकारे आटोकाट प्रयत्न केला, समाजाला चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार. शेवटी काय केलं, पैठणच्या पीठाला रेड्याच्या मुखातून काय वधून दाखवले, वेद वधून दाखवले आणि सर्व काही त्याच्या पुढे नतमस्तक झाले की नवे नवे तुम्ही साक्षात भगवंत स्वरूप आहात. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर पुनरुक्ती आपल्या गावाला ते 4ही भावंड आलेली आहेत आणि प्रवरा नदीच्या काठी निवांत बसलेली आहेत एका वृक्षाखाली. आणि या वृक्षाखाली त्या माऊलीने एक संकल्प केला. त्या माऊलींना नमन कसं करावं, विवेकानी जानी सुगठित समाजाची कविले, महासिद्धांताचे हृदय रसिके उकलिले, लसत भक्ती ज्ञाने तरथर दिला धार्मिक तरू, या ज्ञानेशाचे विमल मतीने वंदन करू. माऊली ज्ञानेश्वर कसं वंदन करावं माऊलींना, मदरहित विमल. आणि असं झाल्यानंतर त्या वृक्षाखाली बसलेले आहेत साक्षात कैवल्य स्वरूप असे माऊलींचं वर्णन नाथ महाराज करतात. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा, वृक्षाखाली बसलेले आहेत आणि त्या गावातून एक प्रेत यात्रा चाललेली आहे. ही प्रेत यात्रा अशा व्यक्तीची आहे ज्यांचं नाव आहे सच्चिदानंद. प्रेत यात्रा चाललेली आहे आणि पूर्वीच्या काळी एक प्रथा होती सती जाण्याची. याच्यावरती विशेष करून मला असं सांगायचं आहे की बऱ्याच लोकांना वाटतं की आमच्या प्रथा अशा परंपरा अशा गोसरलेल्या नव्हे, त्याच्या मागे शास्त्र आहे. सती परंपरा अतिपूर्वी नव्हती, का नव्हती तेही सांगतो. थोडासा उत्तर तुमच्या दृष्टीने शॉर्टच करून सांगतो, पण महत्वाच्या गोष्टी सांगाव्या असं मला वाटतं. माझ्या मुखातून नव्हे, आपुलिया बळी नाही मी बोलत सगळा बघा काय आहे. कुंती माता सती केली का नाही केली? का सतीप्रथा होती का त्यावेळी? कोणी महाभारतात जेवढे योद्धे मृत्युमुखी पडले त्यांच्या पत्नी सती केल्या का? याचा अर्थ हिंदू धर्मामध्ये सतीप्रथा होती का? ती का आली त्याच्या मागचं कारण सांग. आपल्या देशावरती आक्रांतांनी आक्रमण केली आणि त्या लोकांनी काय केलं, या ज्या विधवा ज्या होत्या, एखाद्या पुरुषाची पत्नी ज्यावेळी त्याचा आधार निघून जातो, निराधार होते ज्यावेळी, त्यावेळी तिच्यावरती छळ केला जातो, तिचा नाना प्रकारे छळ केला जातो. मग हिंदू धर्म कशाला पुजतं? आम्ही पूजा कोणाची, रामाची का रावणाची करतो? दोघांमध्ये सामर्थ्य तितकंच आहे नाही का? नवे नवे रावणामध्ये रामापेक्षा जास्त सामर्थ्य असं देखील म्हणेल.
पण एक चरित्र वाण आणि एक चरित्र म्हणून कोणाची पूजा केली जाते. म्हणून हिंदू धर्माची जी संस्कृती याच्यामध्ये चरित्राला किंमत आहे. मग त्या माऊल्यांनी काय ठरवलं, आम्ही सती जाऊ आमच्या पतीसोबत, परंतु चरित्र आमचं हनन होऊन देणार नाही, यासाठी कथा सुरू झाली त्यांच्या सोयीची. आणि त्या काळानंतर तो काळ संपल्यानंतर पुन्हा ती प्रथा आपण बंद पाडली. हे शास्त्र लक्षात घेऊन हिंदू धर्मावरती उगाच बोटं उचलायचं काम नाही, असं करू नये. मग अशा प्रकारे ती सती चाललेली ती माऊली आणि श्रद्धी जाताना शृंगार केला जातो आपल्या नववधूप्रमाणे. आणि जाता जाता त्या माऊलीला वाटलं संतांची काय करावं, आपण नतमस्तक व्हावं. आणि ती माऊली जाऊन कोणाच्या चरणाशी लागली, कैवल्य स्वरूप असणाऱ्या माऊलीच्या चरणाशी लागली. आणि माऊलींनी आशीर्वाद दिला. सौभाग्यवती, संतांच्या मुखातला शब्द वाया जाणार. माऊली सरबत नाही तर तुम्हाला आम्हाला वाटेल का माऊलीला काय, परत चुकी ईश्वराची दिला आणि आशीर्वाद दिला. परंतु ती पत्नी त्यांची म्हणते की सौभाग्यवती, तर माझं सौभाग्य तर निघून गेले. मग त्यावरती माऊलींनी काय केलं, दिंडी आर्या भरपूर आहेत पण पुढं उमाताईंचं कीर्तन आहे म्हणून मी शॉर्ट मध्ये सांगतो. माझं गाणं किती आहे तुम्हाला कळलेलं आहे नाही का, काही आपल्याला काही तेवढं जमत नाही. मग सांगितलं अशा प्रकारे की प्रवरा नदीतलं जल घेतलं, प्रवरा नदीतलं जल घेतलं आणि त्या प्रेतावरती शिंपडलं आणि ते प्रेत काय झालं, सजीव झालं. तुम्ही आम्ही म्हणाला होईल का, तर जाऊन पहा होणार, जर संतांच्या चरणी विश्वास असेल. कारण सूखे को हरा करना बसंत का काम है और मुर्दे को खरा करना कोणाचा आहे, संत का काम. म्हणून जर मुर्द्याला उभं करा, काय अशी जीवनात मध्ये जगणारी भरपूर आहेत, ती मुर्द्या समानच आहे. पण ज्यावेळी त्यांना आमच्या सारख्याला स्पर्श होतो ना तेव्हा ते जागे होतात, खऱ्या अर्थाने आता जिवंत होतं. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये संत येत नाही तोपर्यंत आम्ही नोकरी धंदा करतच असतो, तोपर्यंत मुर्देच आम्ही माझ्या दृष्टीने नाही. कारण काय आहार नाही, पुन्हा काय म्हणतात त्याला निरूपण येते, पण तरी पण सांगतो की आहार निद्रा मैथुन या जीवाच्या चार अवस्था आहेत. तुम्हाला शिवत्वाकडे जायचं असेल तर संतांचा संग घ्यावा. मग आशीर्वाद देतात, त्या प्रेताला जिवंत करतात आणि त्या प्रेताला जिवंत केल्यानंतर माऊली म्हणतात की सच्चिदानंदाला कधी मृत्यू असतो का, म्हणून तुमच्या संघटनेचं नाव आहे काय, आनंद नाही का. मग आनंद जो या समितीचं नाव आहे, आनंदाला कधी विरोधी असू शकत नाही, सुखाला जसा दुःख आहे तसा नाही का. म्हणून आनंदाचा कंद नाही. आणि या आनंदाचा जो वेद आहे तो उत्तर उत्तर वाढत जाऊ एवढीच प्रार्थना करतो. आणि मग अशा प्रकारे सच्चिदानंद बाबांना जिवंत करतात आणि सांगतात की जीवविले जे आज तुझला ते नवे राघवी, जीवविले जे आज तुझला ते नवे राघवी, गीता रचनी तिला सारी, गीता रचनी तिला सारी, जगराया कविपदे, जगराया कविपदे, आले आले कविये तुला कशासाठी जिवंत केले, संसार करण्यासाठी नाही तर आपल्याला एक महत् कार्य करायचे, ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचं कार्य करायचंय. आणि याच्यासाठी तू काय हो, लेखक हो. या कामासाठी मी काय तुला पुन्हा जिवंत केलंय. मग मात्र सच्चिदानंद बाबा आपलं सर्व माऊलींच्याकडे सुपूर्त करतात आणि माऊलींसोबत ज्ञानेश्वरीच्या रचनेचं कार्य चालू असतं. त्यावेळी लिखाणाचं म्हणजे व्यासांनी त्याप्रमाणे लिखाणासाठी गणेशाला निवडलं, त्याप्रमाणे माऊलींनी सच्चिदानंद बाबांना निवडलं. आणि नेवासे या ठिकाणी मोहिनेश्वराच्या मंदिरामध्ये एका खांबाला टिकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सर्वांना सांगितली आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीची सुरुवात झाली. ओम नमो जियाय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलात्मती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो. निवृत्तीचा दास असणाऱ्या माऊली सांगतात की या गणेशाला वंदन करतात आणि त्या भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरीची रचना करायला सुरुवात करतात. कोणासाठी, सर्वसामान्यापर्यंत भगवद्गीतेचं ज्ञान पोहोचावं यासाठी माऊलींनी
ज्ञानेश्वरीची रचना केली आणि ज्या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली त्या ठिकाणी असं अद्भुत घडलं की एका खांबासाठी त्या ठिकाणी मंदिर उभं झालं. मंदिरासाठी खांब अनेक असतात पण खांबासाठी मंदिर म्हणजे मोहिनीश्वराचं मंदिर. आणि त्या परमभूमीमध्ये माऊलींसारखा महाअवतार प्रकट झाला आणि त्यांचाच काय नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका या एकनाथ महाराजांनी या माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात भाव धरुनिया वाचिताश्वरी भाव धरुनिया वाचिताश्वरी कृपा करी भरी गावोगावी पहा ज्यांनी पहिली इयत्ता सुद्धा शिकलेली नाही फक्त ज्ञानेश्वरीच्या आमच्या गावाकडे होतात. फक्त ज्ञानेश्वरीच्या ओळीवरती बोटे शिकून आज मुखामध्ये ज्ञानेश्वरी आणि आम्ही शिकून देखील आम्हाला ज्ञानेश्वरीची एखादी ओळी ठाऊक नाही आम्हाला म्हणजे ते यातले नाही. त्यांच्यासाठी सांगतो ही दुःखाची गोष्ट आहे. म्हणून आमच्या जीवनात जर सुख हवं असेल तर काय करावं तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संतांच्या चरणी काय करावा सा सा नि ध नि ध म ग म ग सा संतांची बाई माझा विश्वास संतांची बाई माझा विश्वास भालो त्यांचा सर्व विलास भालो जे काही उत्तम असेल ते गुरूंचा आशीर्वाद पांडुरंगाची कृपा आणि तुम्हा सर्वांचा उदात्त असं समजून घेतो. आणि जे काही वाईट असेल ते माझ्या वाणीचा माझ्या बुद्धीचा दोष म्हणून चांगला आहे ते आपल्या सोबत घेऊन जा आणि वाईट आहे ते माझ्याकडे मला पुन्हा परत द्या एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सेवेला